अतिवृष्टीमुळे राज्यातल्या 29 जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं। सरकारने नुकसानग्रस्तांसाठी आजवरचं सर्वात मोठं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय। पण ही मदत पुरेशी नसल्याचं म्हणत ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा काढत सरकारवर आसूड ओढला। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू। आम्ही उद्योगीला रस्त्यावर उतरू देणार नाही। हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? ते उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागले। शेतकरी संकटात ठाकरेंची शिवसेना मैदानात असं चित्र संभाजीनगरात बघायला मिळालं। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात आला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये द्या, संपूर्ण कर्जमाफी करा अशी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर आसूड ओढला। तर ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे हेक्टरी 50,000 रुपये मागतो असा टोमणा ठाकरेंनी शिंदेंना लगावलाय। तुम्हाला काय पडले शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं। स्वतःचीच पाठ स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची। जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला? जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय? मग 50,000 रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत? फक्त लक्षात घ्या की 50,000 रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो? कोणाकडे? ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो। त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे की एक मगरमच्छ के आंसू आहेत। हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? ते उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागले। सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला आणि आता देखील मी आपल्याला सांगतो हे पुतना मावशीचं प्रेम आहे। हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आणि म्हणून शेतकरी जेव्हा संकटात आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे, त्यावेळेस कुणीही राजकारण करू नये। संभाजीनगरमधील क्रांती चौकातून हंबरडा मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, आमदार कैलास पाटील, आदित्य ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिक सुद्धा सहभागी झाले होते। गुलमंडी चौकात झालेल्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला। त्यामुळे आता भाजप नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडलेत। हंबरडा फोडण्यापेक्षा स्वतःवर आसूड उगवला असता तर बरं झालं असतं। उद्धवजी सत्तेमध्ये असताना ज्यांनी गावात शेतकरी मारला आणि कोरोनात सामान्य मुंबईकर, स्वतःची पाप आठवा। स्वतःवर आसूड उगवण्यापलीकडे तुमच्याकडे काहीही उरणार नाही। हंबरडा राखून ठेवा। तो मुंबई छत्रपती संभाजीनगर पालिकेतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल। राजा उदार झाला आणि हाती काय दिला? अरे आता येता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं। राजा उदार झाला आणि हातात काय दिलं? या टरबूज। ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे। मुख्यमंत्री जे बोललेत की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार? 3 लाख, 3.5 लाख। मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच। त्यांचं कामच आहे सध्या उद्धवजींचं, कारण ते विरोधी पक्षामध्ये आहेत। कोणता मोर्चा काढला त्यांनी? हंबरडा म्हणजे काय? हुरडा होता तिकडे, हंबरडा फोडायचा आपली गायवाड। अच्छा अच्छा अच्छा, जनावरांसारखा हंबरडा फोडायचा। चालेल, तर त्यांना तेच काम आता योग्य आहे मला असं वाटतं। कारण आता त्यांना कोणी थारा देणार नाही। त्यांनी जेव्हापासून माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले तेव्हापासून त्यांच्या नशिबामध्ये मला वाटतं हंबरडाच आहे। अतिवृष्टग्रस्तांसाठी राज्य सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय। हे इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। उद्धव ठाकरेंनी हाच धागा पकडत
ही इतिहासातली सर्वात मोठी थाप असल्याचा टोला लगावलाय. तर मोर्चावरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलाय. उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत. यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही. हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल. तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करताय. बरं ठीक आहे, मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा. शेतकऱ्याकडे बघा ना. तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे. देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं. तरी सुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकरी संकटात आलाय. त्यामुळे प्रति हेक्टर सरसकट 50,000 रुपयांची मदत द्यावी, कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं हा मुद्दा हाती घेत आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मात्र यावरून ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीमध्ये राजकारण पेटू लागलंय. सचिन जिरेसह पद्मेश पवार, पुढारी न्यूज.